रोज संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर दारात किंवा इमारतीच्या वॉचमॅनकडे ठेवलेले ते ऑनलाईन शॉपिंगचे डबे पाहणे हा आता आपल्या सर्वांच्याच दिनक्रमाचा एक अत्यंत सामान्य भाग झाला आहे. हो ना, अगदी रोजच झाले ते आता. अगदी. कधी त्यात एखादे नवीन गॅजेट असते, तर कधी महिन्याचे किराणा सामान. आपण तो डबा उघडतो, आतली वस्तू बाहेर काढतो आणि तो पुठ्ठा किंवा ते प्लास्टिकचे कव्हर सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. बरोबर. पण आपण कधी त्या डब्यांचा किंवा त्या पॅकेजिंगचा गांभीर्याने विचार केला आहे का? आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण 2025च्या ताज्या अहवाल आणि आकडेवारीच्या आधारे भारताच्या कागद आणि पॅकेजिंग उद्योगाचे संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय खूपच रंजक आहे. हो, कारण हा विषय वरवर पाहता जितका साधा वाटतो ना, त्यापेक्षा तो कित्येक पटीने विशाल आणि गुंतागुंतीचा आहे. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया, कारण हा केवळ कागदाचा विषय नाही, तर हा आपल्या अर्थव्यवस्थेच्या एक अदृश्य पण अतिशय महत्त्वाच्या इंजिनचा विषय आहे. अगदी बरोबर. आपण जेव्हा अर्थव्यवस्थेतील मोठ्या उद्योगांबद्दल बोलतो तेव्हा साधारणपणे IT किंवा ऑटोमोबाईल बांधकाम क्षेत्राचा उल्लेख लगेच होतो. हो, फार्मास्युटिकल्स पण. हो, फार्मा पण कागद आणि पॅकेजिंग हा भारतीय अर्थव्यवस्थेतील चक्क 5वा सर्वात मोठा उद्योग आहे. ही बाब अनेकांसाठी खरोखरच धक्कादायक असू शकते. 5वा सर्वात मोठा उद्योग? बापरे. हो, मराठीत एक म्हण आहे ना, दिव्याखालचा अंधार. हा उद्योग अगदी तसाच आहे. आपल्या रोजच्या जगण्याचा तो एक अविभाज्य भाग आहे, तरी आपण त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही. आजकाल कोणतीही वस्तू सुरक्षित पॅकेजिंगशिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचूच शकत नाही. हे खरंच आश्चर्यकारक आहे. जेव्हा आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर बोलतोय तेव्हा याची प्रत्यक्ष आर्थिक उलाढाल किती मोठी असेल. कारण आपण जे डबे पाहतो त्यांची किंमत तशी फारशी वाटत नाही. मग हा उद्योग नेमका किती अब्ज डॉलर्सचा आहे? याची आकडेवारी खरोखरच थक्क करणारी आहे. भारतीय पेपर आणि पॅकेजिंग मार्केटचा आकार 2021 मध्ये सुमारे $435 अब्ज इतका होता. 435 अब्ज. अच्छा. आणि आता 2025च्या ताज्या अंदाजानुसार तो $575 अब्ज वर पोहोचला आहे. इतकेच नाही तर 2028 पर्यंत हा आकडा तब्बल $690 अब्ज पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. बापरे, 435 वरून थेट 690 अब्ज डॉलरांकडे होणारी ही वाटचाल खूपच मोठी आहे. प्रचंड मोठी आहे. पण जेव्हा आपण इतक्या मोठ्या आर्थिक उलाढालीबद्दल ऐकतो ना, तेव्हा साहजिकच असा विचार येतो की हे सगळं मोजके 4-5 महाकाय कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातात असेल. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी प्रचंड मोठ्या फॅक्टरीज लागत असतील. इथेच तर या उद्योगाचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य दडलेले आहे. कसं आहे, हा केवळ काही मोजक्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या किंवा मक्तेदारीचा खेळ नाहीये. तुम्हाला हे जाणून नवल वाटेल की भारतात सध्या सुमारे 22,000 पॅकेजिंग युनिट्स कार्यरत आहेत. 22,000? हो, आणि यातील तब्बल 85% युनिट्स ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात म्हणजे MSME मध्ये येतात. म्हणजे जवळपास 18 ते उभा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या या छोट्या फॅक्टरीज या महाकाय अर्थचक्राचा खरा कणा आहेत. हे खरंच खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतो. पण उत्पादन क्षमतेचा विचार केला तर कागदाचं उत्पादन नेमके किती होते? भारतात आजघडीला सुमारे 850 पेपर मिल्स किंवा कागद कारखाने आहेत. हे कारखाने मिळून वर्षाला सुमारे 25 दशलक्ष टन कागद बनवतात आणि वाढती मागणी पाहता 2030 पर्यंत हे उत्पादन 35 दशलक्ष टनांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. 25 दशलक्ष टन हा आकडा डोळ्यांसमोर आणणेही कठीण आहे. पण मी या अहवालात एक तांत्रिक शब्द वाचला होता. त्यात कॅपॅसिटी युटिलायझेशन बद्दल काहीतरी लिहिले होते आणि तो आकडा खूप मोठा होता. हो, 2024-25च्या आकडेवारीनुसार या उद्योगाची एकूण स्थापित क्षमता म्हणजे इन्स्टॉल्ड कपॅसिटी ही 5.20 दशलक्ष टन इतकी होती आणि प्रत्यक्ष उत्पादन 4.94 दशलक्ष टन इतके झाले. म्हणजे जवळपास 100% आसपास. बरोबर. यावरून आपल्याला असे दिसते की त्यांचे कॅपॅसिटी युटिलायझेशन हे जवळपास 95% आहे. थांबा, हे थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? 95% म्हणजे नेमके काय? नक्कीच. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर समजा एखाद्या बेकरीची दररोज 100 पाव बनवण्याची जास्तीत जास्त क्षमता आहे आणि ते रोज 95 पाव बनवून विकत आहेत.
याचा अर्थ काय? म्हणजे त्यांची भट्टी जवळजवळ पूर्ण वेळ चालूच आहे. अगदी बरोबर. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात 95% क्षमतेने काम चालणं याचा सरळ अर्थ असा होतो की बाजारात या उत्पादनांची मागणी प्रचंड आहे, फॅक्टरीज त्यांच्या सर्वोच्च क्षमतेवर रात्रंदिवस काम करत आहेत, त्यांच्याकडे मशीन बंद ठेवायला वेळच नाहीये. अच्छा, म्हणजे मागणी इतकी जास्त आहे की कारखाने पूर्ण क्षमतेनिशी धावत आहेत. पण इथेच माझ्या मनात एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो. जेव्हा आपण लाखो टन कागद उत्पादनाबद्दल बोलतो तेव्हा सर्वात आधी डोळ्यांसमोर येते ती जंगलतोड. कागद म्हणजे झाडे हेच आपण आजवर शिकलोय. मग पर्यावरणाचं काय? येथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे भारताचा या उद्योगाचे एक छुपे आणि अत्यंत सकारात्मक रहस्य आहे यात. कागद निर्मिती म्हटली की खरोखरच झाडे तोडल्याचे चित्र उभे राहते. पण भारतातील कागद उद्योगाची परिस्थिती खूपच आशादायी आहे. थांबा, हा आकडा खरंच इतका वेगळा आहे का? कारण आपण फक्त जंगलतोडीबद्दलच ऐकतो नेहमी. आकडेवारी अतिशय स्पष्ट आहे. भारतातील कागद निर्मितीमध्ये तब्बल 74 ते 76% वाटा हा रिसायकल्ड पेपरचा म्हणजे पुनर्वापर केलेल्या कागदाचा आहे. काय सांगताय? 74 ते 76%? म्हणजे आपण जो कागद वापरतो तो बहुतांश वेळा जुन्या कागदापासूनच बनलेला असतो. हो, नवीन लाकूड आणि बांबूचा वापर केवळ 18 ते 20% इतकाच होतो आणि उरलेले 6 ते 8% उत्पादन हे कृषी अवशेष म्हणजेच शेतीतील उरलेल्या घटकांपासून बनवले जाते, जसे की गव्हाचा पेंडा किंवा ऊसाची चिपाडे. ही खरोखरच अतिशय दिलासादायक बाब आहे. मला वाटले होते की हा उद्योग पर्यावरणाचा मोठा शत्रू असेल. बदल आणि शाश्वततेवर चर्चा होत आहेत. पाश्चिमात्य देश आता चक्रीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलू लागले आहेत. पण भारतीय कागद उद्योग आधीपासूनच या शाश्वततेच्या मार्गावर अतिशय भक्कमपणे उभा आहे. हो, आपल्याकडे रद्दी गोळा करण्याची पद्धत खूप जुनी आहे. अगदी तीच पारंपरिक आणि मजबूत साखळी. यामुळे कचऱ्यात जाणारा कागद पुन्हा प्रक्रियेत आणून नवीन पॅकेजिंग बनवणे शक्य होते. आता इथे विषय खरोखरच अत्यंत रंजक होतो. कारण कागद आणि पॅकेजिंग म्हणजे फक्त एकच प्रकार नाही हे आता स्पष्ट होत आहे. या उद्योगात अनेक उपविभाग आहेत. कागदाच्या प्रकारांमध्येच एक मोठा विरोधाभास पाहायला मिळतो ना? नक्कीच. आपण कागदाचे मुख्यत्वे 3 मोठे विभाग करू शकतो. यातील सर्वात मोठा विभाग आहे पॅकेजिंग पेपर आणि पेपरबोर्ड. याचं मार्केट तब्बल 15.54 दशलक्ष टन इतके प्रचंड आहे आणि तो दरवर्षी 7.68% वाढत आहे. यात तो तपकिरी रंगाचा पुठ्ठा येतो का? हो, क्राफ्ट पेपर आणि तो मजबूत पेपरबोर्ड यातच येतो, ज्यापासून पार्सलचे डबे बनवले जातात. आणि या उलट दुसऱ्या विभागांकडे पाहिले तर परिस्थिती कशी आहे? कारण आपण रोजच्या जीवनात इतरही कागद वापरतो. तिथे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. जसे की टिश्यू पेपर हा सध्या सर्वात वेगाने वाढणारा विभाग ठरत आहे. त्याची वाढ तब्बल 12.88% इतकी आहे. बापरे, 12%हून जास्त? ही वाढ इतकी जास्त का आहे? कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल निर्माण झालेली जागरूकता हे याचं मुख्य कारण आहे. पूर्वी टिश्यू पेपर हा फक्त मोठ्या हॉटेल्सपुरता मर्यादित होता, पण आता छोटी रेस्टॉरंट्स आणि घराघरांमध्येही त्याचा वापर खूप वाढला आहे. हे अगदी तार्किक आहे. पण दुसरीकडे मी पाहिलं की न्यूजप्रिंट म्हणजेच वृत्तपत्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाची मागणी मात्र कमी होत आहे. ती 2% घटत असल्याचे अहवालात म्हटले आहे. होय, आणि त्याचे कारण उघड आहे. आजकाल कोणतीही ताजी बातमी सर्वात आधी मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर येते. डिजिटायझेशनचा हा थेट फटका न्यूजप्रिंट विभागाला बसत आहे. हे तर झाले फक्त कागदाचे प्रकार. पण प्रत्यक्ष पॅकेजिंगचेही 2 गट दिले आहेत अहवालात. फ्लेक्सिबल पॅकेजिंग आणि रिजिड पॅकेजिंग. यातील नेमका फरक काय आहे? हे समजून घेणं खूप सोपं आहे. फ्लेक्सिबल पॅकेजिंगचा बाजारातील वाटा सर्वात मोठा म्हणजे 54.3% आहे. फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक. यात प्लास्टिक किंवा कागदाचे पाऊच, चिप्सची पाकिटे यांचा समावेश होतो. आणि या लवचिक पॅकेजिंगला इतकी पसंती का मिळत आहे? कारण ते वजनाने अत्यंत हलके असते आणि जागा कमी व्यापते. एका उदाहरणाने समजूया. जर तुम्हाला टोमॅटो केचप दुसऱ्या शहरात पाठवायचे असेल आणि तुम्ही ते काचेच्या बाटल्यांमध्ये भरले, तर त्या बाटल्यांचेच वजन केचपपेक्षा जास्त असू शकते. हो, आणि त्या फुटण्याची भीती पण असते प्रवासात. अगदी. त्यामुळे एका ट्रकमध्ये मर्यादितच बाटल्या मावतात. पण तेच केचप जर तुम्ही फ्लेक्झिबल पाऊचमध्ये भरले, तर एका ट्रकमध्ये दुप्पट माल नेणे शक्य होते. वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो. हे उदाहरण अगदी चपकल होते. आणि उरलेले जे 45% आहे ते रिजिड पॅकेजिंग आहे, बरोबर? म्हणजे कडक पॅकेजिंग. हो,
यात बाटल्या, मजबूत डबे, कॅन येतात. कोल्ड्रिंक्स आणि शॅम्पू किंवा परफ्युम्स यांसारख्या वैयक्तिक निगा उत्पादनांसाठी हे जास्त वापरले जाते, जिथे बाहेरील धक्क्यांपासून संरक्षणाची गरज असते. जर आपण एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर या संपूर्ण उद्योगाच्या वाढीमागे नेमकी कोणते इंजिन काम करत आहे? कारण कोणीतरी ही मागणी निर्माण करत असल्याशिवाय इतकी मोठे कारखाने चालणार नाहीत ना? याला चालना देणारी काही मुख्य इंजिने आहेत आणि त्यात सर्वात पुढे आहे अन्न आणि पेय उद्योग. हा पॅकेजिंगचा सर्वात मोठा ग्राहक आहे. आकडेवारी पाहिली तर 2025 मध्ये फूड पॅकेजिंग मार्केट 3.31 लाख कोटी रुपयांचे आहे आणि ते 2030 पर्यंत 6.5% CAGR ने वाढून 4.53 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. CAGR हा शब्द बऱ्याचदा आर्थिक बातम्यांमध्ये येतो. याचा नेमका अर्थ काय होतो? कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट. सोप्या भाषेत सांगायचे तर हा एक सरासरी वार्षिक वाढीचा दर आहे. दरवर्षी 6.5% चक्रवाढ पद्धतीने वाढ होणं ही एक अतिशय स्थिर आणि खात्रीशीर वाढ मानली जाते. आणि या वाढीमागचं कारण म्हणजे लोकांची बदलती जीवनशैली ना. आजकाल शहरांमध्ये तयार अन्नपदार्थांची मागणी खूप वाढली आहे. झोमॅटो किंवा स्विगीसारख्या ॲप्सवरून जेवण मागवणे असो किंवा ब्लिंकेटवरून 10 मिनिटात किराणा सामान मागवणे असो, याला सुरक्षित पॅकेजिंग लागतेच. नक्कीच. आणि याच जोडीला येते ई-कॉमर्सची महाकाय ताकद. ई-कॉमर्स क्षेत्र भारतात वेगाने वाढत असून 2030 पर्यंत ते $350 अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. जेव्हा एखादा महागडा मोबाईल फोन ऑनलाईन मागवला जातो तेव्हा तो सुरक्षित राहावा यासाठी करुगेटेड बॉक्सेसची अत्यंत आवश्यकता असते. हो, ते आतून असलेले बबल रॅप्स आणि मजबूत थरांचे पुठ्ठ्याचे डब्बे, या ई-कॉमर्समुळेच यांची मागणी गगनाला भिडली आहे. शिवाय अहवालात स्मार्ट पॅकेजिंगसारख्या नवीन ट्रेंड्सचाही उल्लेख आहे. होय, हा एक अत्यंत महत्वाचा बदल आहे. आता डब्यांवर फक्त कंपनीचं नाव नसते तर QR कोड्स असतात. हो, मी अलीकडेच एका औषधाच्या बॉक्सवर असा QR कोड स्कॅन केला होता. तो स्कॅन केल्यावर ते औषध कोणत्या फॅक्टरीत बनले, त्याची एक्सपायरी डेट काय आहे, हे सगळं मोबाईलवर दिसलं. अगदी, हेच स्मार्ट पॅकेजिंग आहे. तसेच कंपन्या आता लाईटवेट पॅकेजिंगकडेही वळत आहेत, जे मजबूत पण वजनाने हलके असेल. आणि लक्झरी उत्पादनांसाठी प्रीमियम पॅकेजिंगचा ट्रेंड तर खूपच लोकप्रिय होत आहे. हे सर्व ऐकायला छान वाटते, पण या सर्व उत्पादनांमागे एक मोठी साखळी काम करत असणार. ही व्हॅल्यू चेन नेमकी कशी असते? ही साखळी सुरू होते फीडस्टॉक पुरवठादारांपासून, म्हणजे जे लोक लाकूड किंवा रद्दी गोळा करून देतात. तिथून तो कच्चा माल पेपर मिल्सकडे जातो. त्यानंतर येतात कन्व्हर्टर्स, जे कागदाचे मोठे रोल घेऊन त्यापासून प्रत्यक्ष डबे बनवतात. तिथून हे पॅकेजिंग जाते मोठ्या ब्रँड्सकडे आणि शेवटी ग्राहकांपर्यंत पोचते. आणि या साखळीत कोणकोणते मोठे खेळाडू आहेत? ITC, वेस्ट कोस्ट पेपर, हुतामाकी, युफ्लेक्स, हिंडाल्को आणि रिलायन्स यांसारख्या दिग्गज कंपन्या या साखळीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करत आहेत. इतक्या मोठ्या कंपन्या असल्यामुळे साहजिकच यात विदेशी गुंतवणूकही मोठी असणार. त्याचे काय चित्र आहे? या क्षेत्रात ऑटोमॅटिक रूटने 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. ऑटोमॅटिक रूट म्हणजे विदेशी कंपन्यांना सरकारची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही ना? अगदी बरोबर. ते थेट भांडवल काढून व्यवसाय सुरू करू शकतात आणि याच धोरणामुळे आत्तापर्यंत या क्षेत्रात तब्बल 10,208 कोटी रुपयांची म्हणजे सुमारे 1.75 अब्ज डॉलरची प्रचंड परकीय गुंतवणूक भारतात आली आहे. हे खूपच प्रभावी आहे. आणि शाश्वततेच्या बाबतीत सरकारची काही पावले आहेत का? कारण प्लास्टिक प्रदूषणाचा मुद्दा खूप गंभीर होत चालला आहे. होय, सरकार नियमन आणि शाश्वततेवरही लक्ष ठेवून आहे. FSSAIच्या 2025च्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार आता अन्न पॅकेजिंगमध्ये RPETचा वापर करण्यास अधिकृत परवानगी दिली जात आहे. RPET म्हणजे काय आणि अन्नाच्या पॅकेजिंगमध्ये त्याचा वापर सुरक्षित असतो का? रिसायकल्ड PET. आपण ज्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरतो त्या PET प्लास्टिकच्या असतात. आता हेच प्लास्टिक गोळा करून अत्यंत उच्च तापमानावर स्वच्छ करून त्यापासून पुन्हा अन्नपदार्थांसाठी नवीन बाटल्या बनवण्याची परवानगी दिली गेली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे. हा खरोखरच एक मोठा आणि सकारात्मक बदल आहे. पण मला एक सांगा, जेव्हा एखाद्या क्षेत्रात एवढी मोठी वाढ होत असते तेव्हा मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्यांना विकत घेतात असे आपण पाहतो. या क्षेत्रात अशा काही हालचाली दिसतात का? होय, अगदी बरोबर ओळखलत. या सर्व घडामोडींमुळे उद्योगात एकत्रीकरणाची मोठी लाट आली आहे, ज्याला आपण मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स म्हणतो. अशी काही ठळक उदाहरणे आहेत का? नक्कीच.
JK पेपरने नुकतेच बोरकर पॅकेजिंगला विकत घेतले आहे, ITCने आदित्य बिर्ला ग्रुपच्या एका पॅकेजिंग युनिटचे अधिग्रहण केले, हिंदुस्तान युनिलिव्हरने लुक्रोप्लास्ट सायकलला घेतले आणि एप्रिल ग्रुपने ओरिगामी इंडियाला विकत घेतले आहे. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते तेव्हा त्याचा भविष्यातील उद्योगावर काय परिणाम होतो? याचा अर्थ असा की हा उद्योग आता अधिक संघटित आणि मजबूत होत आहे. नवीन तंत्रज्ञान आणि मोठी गुंतवणूक यामुळे जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी भारतीय कंपन्या स्वतःला तयार करत आहेत. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे सर्व जितके सोपे दिसते तितके ते नक्कीच नाहीये. या वाढणाऱ्या उद्योगासमोरील मुख्य आव्हाने कोणती आहेत? आव्हाने नक्कीच आहेत. सर्वात मोठे आव्हान आहे कच्च्या मालाचा वाढणारा खर्च. त्यानंतर कचरा व्यवस्थापन हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कचरा संकलनाची व्यवस्था अजूनही 100% परिपूर्ण नाही आपल्याकडे. आणि प्लास्टिकचे आव्हान तर आहेच. हो. आणि याशिवाय एक मोठे आर्थिक आव्हान म्हणजे चीन आणि आसियान देशांमधून भारतात होणारी अत्यंत स्वस्त पॅकेजिंग मटेरियलची आयात. यामुळे स्थानिक MSME उद्योगांना फटका बसतो का? नक्कीच. जेव्हा चीनमधून अत्यंत कमी किमतीत माल येतो तेव्हा तिथल्या किमतींशी स्पर्धा करणं या स्थानिक छोट्या कंपन्यांना खूप कठीण जाते. पण असे असले तरी भविष्यातील एकूण चित्र कसे दिसते? भविष्यातील चित्र अत्यंत आशादायी आहे. अहवालानुसार 2029 पर्यंत भारताचे पॅकेजिंग मार्केट $143 अब्ज पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे आणि याचा वाढीचा दर 11% इतका भक्कम असणार आहे. भारत लवकरच ग्लोबल पॅकेजिंग हब बनण्याच्या मार्गावर आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपल्या रोजच्या जीवनाशी या सगळ्या अब्जावधी डॉलर्सच्या आकड्यांचा काय संबंध आहे? संबंध खूप मोठा आहे. कारण आपण जे काही खातो किंवा ऑनलाईन मागवतो त्याची सुरक्षितता ह्याच उद्योगावर अवलंबून असते. पुढच्या वेळी जेव्हा ऑनलाईन पार्सलचा बॉक्स येईल तेव्हा त्याकडे केवळ एक टाकाऊ पुठ्ठा म्हणून पाहू नका. तो बॉक्स $143 अब्ज एका महाकाय अर्थचक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. ह्या चर्चेच्या शेवटी जाता जाता एका शक्यतेवर विचार करणे नक्कीच मनोरंजक ठरेल. आपण मगाशी स्मार्ट पॅकेजिंग आणि डेटा ट्रेसॅबिलिटीबद्दल बोललो. जर आपले पॅकेजिंग खरोखरच इतके स्मार्ट होत चालले आहे, ज्यामध्ये उत्पादनाचा संपूर्ण प्रवास आणि माहिती साठवली जात आहे, तर भविष्यात असा एखादा दिवस येईल का जेव्हा या पॅकेजिंगचे मूल्य आणि त्यात साठवलेला डेटा हा त्या डब्याच्या आत असलेल्या प्रत्यक्ष उत्पादनापेक्षाही अधिक मौल्यवान ठरेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच. हा विचार आपल्याला भविष्यातील एका नव्या जगाची झलक दाखवतो जिथे माहितीची किंमत अमूल्य असेल. आजच्या या सखोल चर्चेत आपण कागद आणि पॅकेजिंग उद्योगाचे अनेक रंजक पैलू उलगडले. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. ऐकत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.